गावाच्या भूषण आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान सिद्धेश्वर देवस्थान मंदिर यासाठी आज 1975 पूर्वीची परिस्थिती आणि 1975 नंतरची परिस्थिती यासाठी आपल्या गावचे प्रथम सरपंच जगन्नाथ मामा छत्तर आणि माजी उपसरपंच दत्तात्रय सुखदेव छत्तर हे आज आपल्या समवेत कोर्टात तारीख असल्या कारणाने इथे आलेली आहे। कोर्टासमोर या लोकांची ही एकच भूमिका आहे। 1975 पूर्वी हे मंदिर आणि 1975 नंतर जे गावचं महसूल मंडळामध्ये बदल झाला ते मंदिर सिद्धेश्वरवाडीच्या हद्दीत ते त्यावेळेस गायरान असेल किंवा वन जमीन असेल, ज्यावेळेस आपल्या सिद्धेश्वरवाडीचं वनक्षेत्र निर्माण झालं त्यावेळेस त्या साखळ्या पद्धतीने मोजून ते वनक्षेत्र किंवा गायरान जमीन ही सिद्धेश्वरवाडीची आहे हे सिद्ध झालेले आहे। हेच पुरावे आता आपल्या मंडळाने ट्रस्टनी इथं सर्व सादर केले आणि ह्याच मुद्द्यावर धर्मादाय आयुक्ताने ह्या सिद्धेश्वरवाडीच्या गावच्या ग्रामस्थांना गावच्या सरपंचांना आदेशित करून ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेमध्ये विश्वस्त मंडळाची नेमणूक केली आणि त्यांना देवाची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी अधिकार दिले। परंतु काही विघ्न संतोषी लोकांनी तिथे येऊन आपण लावलेला बोर्ड काढून टाकला, तोडून टाकला आणि पोलीस केस केली आणि पोलिसांना काही माहीत नसताना पोलिसांनी ही तिथं सिद्धेश्वरवाडीच्या लोकांनी फार पूर्वीपासून आता हे सर्व तज्ज्ञ मंडळी आहे, जुनी मंडळी आहेत, त्यांनी नरोटी करोटी ह्या हिशोबाने सगळा सप्ताह चालवला, देवाची देखभाल केली। विशेषतः पुणेकर मंडळी अगदी मनापासून कन्या घुगऱ्या ह्या पद्धतीने लापसी नंतर पार ते गुलाबजामुनपर्यंत अशा सर्व लोकांना जेव घातलं। असं कुठल्याही पारनेरच्या लोकांनी आत्ता जी अलिगेशन करतात त्या लोकांनी 10 रुपयाचं जेवण घातलं नाही। त्यांनी स्वार्थासाठी ज्ञान यज्ञ, तुकाराम यज्ञ, वाघभट यज्ञ अशी संकल्पना मांडली आणि ते मंदिर आपलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची नोंद 3302 मध्येच केली। परंतु 3302 पाहता तो सिद्धेश्वरवाडीच्या कुठल्याही महसूल मंडळाच्या गटामध्ये येत नाही आणि ते मंदिर तिथं नाही। ते मंदिर सिद्धेश्वरवाडीच्या गटामध्ये आहे, त्यावर 856 गट नंबरमध्ये आहे, त्याच्यावर सर्व अधिकार ह्या सिद्धेश्वरवाडी ग्रामस्थांचा आहे, म्हणून ट्रस्ट करण्याचा अधिकारसुद्धा सिद्धेश्वरवाडीच्या ग्रामस्थांना आहे। आणि असल्या कारणाने हे धार्मिक स्थळ आहे, हे कुलदैवत नाही, त्यामुळे ह्या कलमाखाली सिद्धेश्वरवाडीच्या ग्रामस्थांनाच ट्रस्ट स्थापन करता येतं, अन्यथा महाराष्ट्रातील किंवा गावच्या बाहेरील लोकांना ट्रस्ट स्थापन करता येत नाही हे सांगण्यासाठी ही सर्व मंडळी ह्या धर्मादाय आयुक्तासमोर आलेली। धर्मादाय आयुक्तांनी सुद्धा हे पाहिल्यानंतर परत ही लोक आणू नये, त्यांच्या ध्यानात खरी गोष्ट आलेली आहे आणि हे मंदिर ट्रस्ट झालेलं आहे, ट्रस्ट होणार आहे। उद्याच्या 28 तारखेला त्याचा निर्णय होईल, याच्या व्यतिरिक्त काही नाही। म्हणून हा निर्णय आपल्या लोकांना कोर्टच देणार आहे आणि आपण कोर्टावर विश्वास ठेवून, न्यायदेवावर विश्वास ठेवून हे सगळं होईल याची मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने ग्वाही देतो। अशा प्रकारच्या लोकांनी आंदोलन करणं, उपोषण करणं किंवा लोकांना धमकवणं, गावच्या सरपंचाला, अध्यक्षांना, ट्रस्टींना यांना काही अधिकार नाही। यांनी कोणाला धमकू नये। परमेश्वर पाहतोय, आपण पाहिलं हे शिवकालीन मंदिर आहे। आता आपल्या जज समोर वकिलांनी सांगितलं हे शिवकालीन मंदिर आहे, मंदिर अतिशय चांगलं आहे, त्याच्यात कुणी वाद विवाद करून आपला स्वार्थ साधेल असं करण्यात काहीच अर्थ नाही। जे करतायत आणि गावची लोक काही जी करतायत, राजकारणी समाजकारणी स्वतःला समजतायत, त्यांनी हे करू नये, हे उद्योग करू नये आणि बहुजन लोकांच्यावर अन्याय होईल असं वागू नये, एवढीच विनंती आपल्याला काय याच्या